असाच गर्भ श्रीमंत मनुष्य, म्हणजे संपत्ती जाळली तर 4 महिने जळणार नाही एवढी संपत्ती होती त्याची, पण असा तोंड पाडून चेहरा पाडून बसलेला होता. एका वारकऱ्याने विचारलं, बाबा हो नाही का, हो शेठजी, अहो एवढे श्रीमंत आहेत तुम्ही, हो तरी तुम्ही असा चेहरा तुमचा पाडलेला आहे, याचं कारण काय? म्हणे काही नाही, मार्च एंडिंग आहे ना, हो या मार्च एंडिंगला सगळा लेखाजोखा केला, तर सगळा लेखाजोखा केल्यानंतर नफा तोटा सगळं आणि गणित मांडल्यानंतर मला एक कळालं, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की 7 पिढ्या माझे पुढच्या पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती माझ्याकडे आहे बरं का. माझा चेहरा का पाडलेला आहे? काही नाही, विचार करतोय 8वी पिढी काय खाईल. देवा ऐके हे विनंती, देवा ऐके हे विनंती, मज नको रे ही मुक्ती, तया इच्छा गती हेची सुख आगळे. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुम निंद्रै, समागत तिष्ठतमानंद कंदन, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांची किर्या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीच नाही बोलतो वचनी अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास याच्या सर्वा विज्ञान दे म्हणता माया गेली सोळविलया. संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविले भिंती, जड मूड उदरिले रिड्या मुखी वेद बोले म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविसरम, एकेकाक्षरम पुंसा महापातक नाशनम. मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मज वानर यूथ मुख्यम. श्रीरामदूतम शरणं प्रपदे, लोकाभिरामं रणरंगधीरम. राजीव नेत्रम रघुवंशनाथम, कारुण्य रूपम करुणाकरंतम. श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये, वसुदेव सुतं देवं कौसचानूरमर्दनं. देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्ये 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 नमो नमः. विठ्ठल विठ्ठल. देवा ऐके हे विनंती, मज नको रे ही मुक्ती, तया इच्छा गती हेची सुख आगळे. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणातील 4 चरणाचा आणि एकेका ओळीचा विचार करायचा झाला तर एकंदर 16 चरणाचा हा अभंग सेवेकरिता आपल्या समोर गायलेला आहे. सेवेला आरंभ करण्याअगोदर की निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेला आहात. आपण सर्वांना ज्ञात आजचा हा पवित्र आणि पर्व काळाचा दिवस आहे बरं का. या पर्व काळाच्या दिवशी प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. अर्थात याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असताना उद्याच्या दिवशी या संकीर्तन सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्याच्या अगोदर त्याच्या पूर्वसंध्येला माझ्याकडे आलेली ही हरिकीर्तन रूपी सेवा, अर्थात प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या भूमीमध्ये सद्गुरू यशवंत बाबा यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या श्री क्षेत्र राममाळ अर्थात उंच खडक या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सोहळा अर्थात श्री राम मंदिर जीर्णोद्धार तथा वर्धापन दिन सोहळा सुद्धा आपण या निमित्ताने साजरा करतो आहोत. खरं तर अगस्त्य मुनी यांचे बंधू महामती महाराज यांच्या या आश्रमामध्ये आणि पूज्यपाद संत यशवंत बाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी आहे. श्री सद्गुरू यशवंत बाबा धार्मिक ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ मंडळ उंच खडक या सर्वांच्या आयोजनातून नियोजनातून आपण सर्व श्रोतृवर्ग गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वारकरी माळकरी कीर्तनकार महाराज मंडळी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असताना गेली मागच्या अनेक वर्षापर्यंत या ठिकाणी हरिकीर्तनाच्या सेवेचा योग या ठिकाणी आला बरं का. इथं आल्यानंतर आठवलं पलीकडे त्या सभा मंडपात आपण कीर्तन करायचो नाही का. आता मात्र भव्य दिव्यता आपल्याला आणि प्राप्त झाली, याकरता आपण या ठिकाणी हा सोहळा संपन्न करतोय. अर्थात
हो आजचा पवित्र पर्व काळाचा दिवस आहे बरं का. वारकरी संप्रदायामध्ये किंवा शास्त्राने जे काही पर्व काळ सांगितलेले आहेत ना, त्यातला आजचा पवित्र दिवस आहे हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. हो चला, हो शास्त्राने अनेक पर्व काळ सांगितलेले. किती पर्व काळ सांगितले? एक पर्व काळ असा आहे जो 60 वर्षातून एकदा येतोय. एक पर्व काळ असा आहे जो 12 वर्षातून एकदा येतोय. एक पर्व काळ असा आहे जो 3 वर्षातून एकदा येतोय. एक पर्व काळ असा आहे जो वर्षातून एकदा येतोय. एक पर्व काळ असा आहे जो महिन्यातून एकदा येतोय. एक पर्व काळ असा आहे जो 15 दिवसातून एकदा येतोय. एक पर्व काळ असा आहे जो आठवड्यातून एकदा येतोय. एक पर्व काळ असा आहे जो काय रोजच्या रोज येतोय. आणि एक पर्व काळ असा आहे जो प्रत्येक क्षणाला येतोय बरं का. हो चला, 60 वर्षातून येणारा एक पर्व काळ आहे ज्याचं नाव आहे कपिलाषष्ठी. आता कपिलाषष्ठी काय होती, कोण होती, आपल्याला सर्वांना आणि त्या ठिकाणी माहिती आहे बरं का. घरी गेल्यानंतर भागवत वाचा म्हणजे कळेल आपल्याला. या भागवतामध्ये नारद की तो भई नारदी आईसी नौबद गाजी हे प्रकरण थोडंसं वाचून पहा म्हणजे आपल्याला कळेल बरं का. अर्थात नारदाची नारदी झाला म्हणजे बुवाची बाई झाला बरं का. अर्थात जर गावात गेलो तो लोक हसतील या लोकलज्जेस्तव त्याच वनामध्ये ती नारदी लागू लागली आणि नारदी त्या वनामध्ये राहत असताना त्या नारदीचा एका साधूशी संग झाला आणि साधूशी संग झाल्याचा परिणाम या नारदीला त्या साधूपासून 60 मुलं झाली. अर्थात 60 नंतर 61वी मुलगी झाली. ती 60 नंतर झाली याकरता तिचं नाव त्यांनी कपिलाषष्ठी ठेवलं. 60 वर्षातून येणारा एक पर्व काळ ज्याचं नाव आहे कपिलाषष्ठी. आता काही लोकांनी तो एकदा पाहिलाय, काहींनी दोनदा पाहिलाय, आम्हाला अजून पाहायलाच भेटला नाही बरं का. लक्षात घ्या, 60 वर्षातून येणारा एक पर्व काळ ज्याचं नाव आहे कपिलाषष्ठी. बरं चला, 12 वर्षातून येणारा पर्व काळ ज्याला आपण महाकुंभ म्हणतो, कुंभमेळा म्हणतोय, की जो मागे त्रिवेणी संगमला झाला आणि आता 2027 ला नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तो होणार आहे. अर्थात 12 वर्षातून येणारा एक पर्व काळ ज्याचं नाव आहे महाकुंभ कुंभमेळा. बरं चला, 3 वर्षातून येणारा पर्व काळ कोणता, तर ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो. नाही कळालं त्याला अधिक मास म्हणतो. नाही कळालं त्याला मल मास म्हणतो. नाही कळालं त्याला धोंड्याचा महिना म्हणतो. आणि नाहीच कळालं तर त्याला जावयाचा महिना म्हणतो बरं का. असं म्हणतात की या महिन्यात जावयाला घरी बोलवायचं असतंय आणि घरी बोलवून आपल्या काय आयपतीप्रमाणे यथा सांग त्याची पूजा अर्चा करायची. मग तो जावई कसाही जरी असला तरी चालेल आणि कसाही असला तरी चालेल. हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद, हरकत नाही. अर्थात हो 3 वर्षातून येणारा एक पर्व काळ ज्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास, की आता मे महिन्यामध्ये हा पुरुषोत्तम मासाचा योग सुद्धा या वर्षी आपल्याला त्या ठिकाणी उपभोगायला मिळणार आहे. अर्थात भक्ती करायला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. असो हो 3 वर्षातून येणारा पर्व काळ ज्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास. बरं चला, वर्षातून येणारा पर्व काळ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत ना, हे वर्षातून येणारे पर्व काळ आहेत बरं का. बरं चला, महिन्यातून येणारा पर्व काळ अमावस्या आणि पौर्णिमा हा महिन्यातून येणारा पर्व काळ आहे. 15 दिवसातून येणारा पर्व काळ एकनाथ महाराजांच्या भाषेमध्ये पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आम्हाशी. ज्ञानोबरायांच्या संबंधाने वर्णन करत असताना श्री एकनाथ महाराज द्वादशी हा पर्व काळ सांगतायत. वारकऱ्याच्या दृष्टीने एकादशी हा पर्व काळ समजा बरं का. हो 15 दिवसातून येणारा पर्व काळ एकादशी द्वादशी. बरं चला, हो काय आठवड्यातून येणारा पर्व काळ तर सोमवार हा आठवड्यातून येणारा एक पर्व काळ आहे बरं का. बरं चला, रोजच्या रोज येणारा पर्व काळ तर ब्रह्म मुहूर्त हा रोजच्या रोज येणारा पर्व काळ आहे बरं का. सांगू तुम्हाला, साधकाला आपली साधना लवकर फळ द्यावी असं वाटत असेल ना, तर साधकाने आपली साधना ब्रह्म मुहूर्ताला केली पाहिजे बरं का. अगदी उदाहरण सांगायचं झालं ना, तर मृदंग या कलेमध्ये आपलं नाव मोठं व्हावं असं जर वाटत असेल ना, तर आपण ब्रह्ममुहूर्ताला उठायचंय आणि गुरुजींनी जो बल काल दिलेला आहे ना, त्याचा रियाज आपण करायचा आहे बरं का. नाही कळालं तर आपण आळंदीला जातोच की आळंदीला गेल्यानंतर थोडंसं पहाटे इंद्रायणीच्या काठावर जाऊन बघा. अगदी लहान लहान मुलं की ज्यांना मृदंगाचं वजन सुद्धा त्या ठिकाणी उचलत नाहीये, पण अशी ही मुलं हो ते मृदंग घेऊन त्या ठिकाणी येत असतात. हो पहाटे त्या ठिकाणी बसत असतात आणि गुरुजींनी जो बोल दिलेला आहे ना, त्याचा रियाज त्याचा सराव ते त्या ठिकाणी करत असतात. ब्रह्ममुहूर्ताला केलेली साधना माणसाला लवकर फळ देते बरं का. बरं चला, गायन या क्षेत्रामध्ये आपल्याला नाव मोठं करायचं आहे ना, मग याकरता आपण ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे. खर्ज लावायचा आणि खर्ज लावून सारे गप्प बसा म्हणजे सारे गप्प धनिसा नाही बरं का. हा असो विनोद सोडा. हो अर्थात असा रियाज आपण त्या ठिकाणी सराव त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे गायन या क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. हे फक्त गायक वादकाबद्दल आहे, कीर्तनकाराबद्दल नाही बरं. लक्षात घ्या, त्याने ब्रह्ममुहूर्ताला उठून काय करावं, आता त्याने पण अभ्यासच करावा. आता उठतच नाही तो, जाऊ दे हरकत नाही. विनोद सोडा. मला सांगायचा भाव तो असा की रोजच्या रोज येणारा पर्व काळ ब्रह्ममुहूर्त हा रोजच्या रोज येणारा पर्व काळ आहे. हो सरते शेवटी मी म्हटलं प्रत्येक क्षणाला येणारा पर्व काळ. तर ज्या क्षणाला आपण देवाचं नाव आपल्या मुखात घेतो ना, तो आपल्या जीवनातला पर्व काळ समजा. साधला हा पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ. गेला अंतरी चांबळ, 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 गेला अंतरी चांबळ. साधला पर्व काळ, गेला अंतरी चांबळ, गेला अंतरी चांबळ, गेला अंतरी चांबळ. पर्व काळ, गेला अंतरी चांबळ, गेला अंतरी चांबळ, गेला अंतरी चांबळ. महाराज म्हटले
साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. अर्थात हे शास्त्राने वर्णन केलेले काही पर्वकाळ आहेत बरं का. बरं चला, वारकऱ्याच्या दृष्टीने नेमके पर्वकाळ कोणते याचा जर विचार करायचा झाला ना, श्री एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये या 5 पर्वकाळाचा विचार मांडलेला आहे बरं का. खरं तर वैष्णव कोणाला म्हणावं, मी नेहमी सांगत असतो, ज्याला 29 उपवास आहेत ना त्याला वैष्णव म्हणावं बरं का. हो, खरं तर मुळात वैष्णव हा शब्द सुद्धा अपभ्रंशाने आलेला शब्द आहे. ज्याला 29 उपवास आहे त्याला वैष्णव म्हणावं. आता 29 आकडा आपण कसा लिहितो, 20 + 9 = 29. वैष्णव हा शब्द अपभ्रंशाने आला कसा, 20 9 20 9 20 9 20 9 20 9 20 9 20 9 याचा झाला वैष्णव. त्याला 29 उपवास असावे. आता हे 29 उपवास कोणते, अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर हो, एका महिन्याच्या 2 या पद्धतीने 12 महिन्याच्या एकूण 24 एकादशी आणि 5 पर्वकाळ सांगितलेले आहेत बरं का. आता हे 5 पर्वकाळ कोणते, हो तर एक ऐका, वामन जयंती, नृसिंह जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्री, महाशिवरात्री. हो, ते 24 आणि हे 5 असे 29 उपवास ज्याला आहेत ना त्याला खऱ्या अर्थाने वैष्णव म्हणावं. या 5 पर्वकाळाच्या संबंधाने जो विचार मी आपल्या समोर मांडला ना, त्यातला आजचा एक पर्वकाळ आहे तो म्हणजे रामनवमीचा पर्वकाळ आहे बरं का. खरं तर हा उपवास सुद्धा आपण एकादशी सारखाच करायचा आहे बरं का. हो, अगदी शास्त्र असं म्हणतंय, हा उपवास जर आपण एकादशी सारखा जर त्या ठिकाणी केला नाही तर कुंभपाक नरकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पडावं लागतंय. आता ते ज्याचं त्यानं ठरवायचंय काय करायचं ते बरं का. आणि म्हणून आपण तो एकादशी सारखा उपवास त्या ठिकाणी करावा. असो, अशा या पर्व काळाच्या संबंधाने आपण एकत्र आलेला आहोत. प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याच्या जीवनाचा जर विचार करायचा झाला ना तर एका सरळ रेषेतलं जीवन म्हणजे प्रभू रामाचं जीवन आहे. याला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. खरं तर सकाळच्या कीर्तनामध्ये आपण बऱ्यापैकी ऐकलेलं असेल बरं का. एकंदर राम या शब्दाचा जर विचार करायचा झाला ना तर राम हा बोलायला सोपा आहे, राम हा लिहायला सोपा आहे आणि राम हा पाहायला सुद्धा सोपा आहे बरं का. या व्यतिरिक्त तुम्ही कृष्ण या शब्दाचा जर विचार करायचा झाला ना, कृष्ण शब्द बोलायला कठीण आहे, कृष्ण शब्द लिहायला कठीण आहे आणि कृष्ण शब्द पाहायला सुद्धा कठीणच आहे. हो, राम पाहायला किती सोपं आहे हो नाही का. अगदी कोणत्याही प्रकारचा अनुस्वार नाही, आकार नाही, उकार नाही, मात्रा नाही, काही नाही बरं का. राम अगदी सरळ सरळ अक्षर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राम हा शब्द पाहायला सुद्धा सोपा आहे. या व्यतिरिक्त कृष्णाचा जर विचार करायचा झाला तर कृष्ण शब्द बघा ना कसे आहेत, अर्धे असे वेल्डिंग केल्यासारखे वाटतायत बरं का. हा कृष्ण बरं. राम हा आणि दिसायला सोपा आहे बरं का. बरं चला, राम हा बोलायला सोपा आहे, राम बोलायला काही कठीण आहे का हो, अजिबात नाही. पण कृष्ण शब्द बोलायचा असेल ना जीभाशी वाकडी वाकडी करावी लागते बरं का. पण राम हा शब्द बोलायला सुद्धा सोपा आहे. राम पाहायला सोपा, राम बोलायला सोपा. मी म्हणतो राम लिहायला सुद्धा सोपा आहे बरं का. अवाक्षर सुद्धा न शिकलेला एखादा मनुष्य असावा, निरक्षर मनुष्य असावा, अक्षर शत्रू असावा, अक्षरशः अक्षर शत्रू असावा, पण या अक्षर शत्रू असणाऱ्याने देखील एकदा 2-4 वेळा राम हा शब्द पाहिला ना तर प्रयत्नाने त्याला राम हा शब्द लिहिता येईल बरं का. प्रयत्नाने लिहिता येईल का. राम हा लिहायला सुद्धा सोपा आहे पण कृष्ण मात्र त्याला लिहिता येणार नाही हो नाही का. याचं कारण आपल्याला कळालं बरं का. हो, याचा अर्थ काय हो, राम हा दिसायला सोपा, राम हा बोलायला सोपा, राम हा लिहायला सुद्धा सोपा आहे. एका सरळ रेषेतलं जीवन म्हणजे प्रभू रामाचं जीवन आहे. हो, म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, असा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू भगवान परमात्मा आहे बरं का. अधिकार सगळे होते पण अधिकार जरी सगळे असले ना तरी सुद्धा हो संत वचनावर विश्वास होता तो केवळ आणि केवळ प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचा होता बरं का. हो, आपल्या पूर्वसुरींनी, आपल्या अगोदरच्या महात्म्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ना त्या पद्धतीने आपण आपलं जीवन व्यतीत करावं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दाविन नामा म्हणे हो नाही का. याचा प्रत्यय मात्र अगदी रामचंद्र भगवान परमात्म्याच्या जीवनचरित्राचा विचार केला ना तर ठाई ठाई आलेला आपल्याला पाहायला मिळतोय हो नाही का. अगदी एक उदाहरण जर सांगायचं झालं ना तर मग लक्षात घ्या, प्रभू भगवान परमात्मा जेव्हा 14 वर्ष वनाला जात आहेत, वनाला जात असताना सीतामय्या बरोबर आहेत, हो लक्ष्मण दादा बरोबर आहेत, आणि जेव्हा ते जायला निघाले ना जाता जाता मात्र परिणाम काय झाला, लक्ष्मण दादाने विचारलं का हो देवा हो नाही का रामा हो आता आपण 14 वर्ष त्या ठिकाणी वनाला चाललेलो आहे. मग 14 वर्ष जर वनाला चाललोय, तुमच्या बरोबर सीतामय्या आहे ना, मग आता ऐका ना, मी तुमच्या सोबत येतोय, मी तुमची सेवा करेन पण वहिनीची सेवा करण्याकरता आपण जर उर्मिलेला बरोबर घेतलं तर चालेल का. लक्ष्मणाच्या पत्नीचा उर्मिला, तिला बरोबर घेतलं तर चालेल का. देव म्हटले आणि हो चालेल, यात अजिबात नवल नाहीये हो नाही का. पण तिला घ्यावं का न घ्यावं याच्याकरता मला रामायण वाचावं लागेल बरं का. याचं कारण माझ्या अवताराच्या अगोदरच ते रामायण मात्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अर्थात ज्याचं जीवन हे अधिकार संपन्न जरी होतं हो नाही का तरी सुद्धा संत वचनावर विश्वास ठेवून आपलं जीवन व्यतीत करणारा राजा जर कोण असेल ना, हो देव जर कोण असेल ना तर तो प्रभू भगवान परमात्मा आहे बरं का. जेव्हा वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं रामायण त्या ठिकाणी वाचल्यानंतर त्यांना कळालं की आपल्या तिघांना 14 वर्षाचा वनवास सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हो नाही का उर्मिलेला बरोबर घेता येणार नाही. हो, अर्थात असा अधिकार संपन्न आणि संत वचनावर विश्वास असणारा आणि देव जर कोण असेल ना तर तो प्रभू भगवान परमात्मा आहे बरं का. लक्षात घ्या. आणि म्हणून प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याच्या जीवनाचा अनेक अंगाशी आपल्याला विचार करता येईल बरं का. अनेक
अनेक अंगाने विचार करता येईल. कशावरून? हो, लक्षात घ्या, 5-6 प्रकाराने आपल्याला विचार मांडता येईल. रामासारखा देव नाहीये, रामासारखा राजा नाहीये, रामासारखा मित्र नाहीये, रामासारखा शत्रू नाहीये, रामासारखा पुत्र नाहीये, रामासारखा पिता नाहीये आणि रामासारखा बंधू देखील नाहीये बरं का. अशा अनेक अंगाने 5-7 अंगाने आपल्याला प्रभूच्या आणि चरित्राचा विचार आपल्याला करता येईल बरं का. रामासारखा बंधू का नाहीये हो, याचं कारण सांगतो तुम्हाला. हो, अगदी भरताचा असेल किंवा लक्ष्मणाचा असेल, देवाला विरह मात्र त्या ठिकाणी सहन होत नव्हता बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. लक्षात घ्या, जेव्हा लक्ष्मण दादाला शक्ती लागलेली होती तेव्हा देवाकडे अधिकार होते की देवाने जर कृपा केली असती तर लगेच त्या ठिकाणी लक्ष्मण दादा आणि त्या ठिकाणी त्याला तो जो मूर्छित पडलेला होता ना, तो त्या ठिकाणी त्या मूर्छेतून बाहेर आलेला असता. पण लक्षात घ्या, देवाला सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन व्यतीत करायचं होतं ना, याकरता हो अगदी त्या ठिकाणी जर चरित्र आपण वाचलं, चरित्र जर आपण पाहिलं ना, तर लक्ष्मण दादा मूर्छेतून बाहेर येत नाही याकरता भगवान परमात्म्याने ढसा रडावं बरं का. का? बंधुवत प्रेम त्याच्यावर त्या ठिकाणी होतं आणि म्हणून रामासारखा बंधू नाहीये. बरं चला, रामासारखा देव का नाही हो, याचं कारण हो हा भगवान परमात्मा असा आहे. तुम्ही इतर देवतांचा जर विचार करायचा झाला ना, तर इतर देव आलेल्या प्रत्येक दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाचा निपात करतायत बरं का. पण प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने बऱ्यापैकी बऱ्याच जणांचा निपात तर केला, पण बऱ्याच जणांचा आणि उद्धार देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतोय बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. मी एक प्रमाण सांगतो, जे प्रमाण इथं बसलेल्या प्रत्येकाच्या परिचयाचं आहे. या चौकडीचं प्रमाण आहे. या चौकडीच्या प्रमाणामध्ये पहिल्या 3 ओळीबद्दल माझं काही म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे ते शेवटच्या ओळीबद्दल म्हणणं आहे बरं का. हो, प्रमाण सर्वांच्या परिचयाचं आहे. नाम चांगले चांगले या ओळीबद्दल माझं काही म्हणणं नाही. हो नाही का. माझे कंठी राहो भले याही ओळीबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. कपी कुळ उद्धरिले याही ओळीबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. पण माझं म्हणणं पुढे आहे, मुक्त केले राक्षसांचा देखील त्याने त्या ठिकाणी उद्धार केलेला आहे आणि याकरता रामासारखा देव नाहीये बरं का. बरं चला, रामासारखा राजा का नाही हो, याचं कारण हो प्रभू रामाने आचारसंहिता पाळून आणि जे राज्य त्या ठिकाणी केलं ना, त्या राज्याची अपेक्षा आजही माणसं त्या ठिकाणी करतात. त्रेतायुगात केलेल्या राज्याचं वर्णन आमच्या 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबर यांनी केलं आणि आजही सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय की ते राम राज्य आजही आपल्याकडे यावं बरं का. हो नाही का. असं मर्यादा संपन्न आणि त्या ठिकाणी राज्य जर कोणी आणि चालवलेलं असेल ना, तर ते प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने चालवलेला आपल्याला पाहायला मिळतंय. हो, अर्थात श्री महाराज त्याचं वर्णन करतायत. झाले रामराज्य का येऊने आमासी, का येऊने आमाशी, धरणी धरी पीक काय वळल्या मैशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे पाये. अर्थात या संबंधाने हो रामचंद्र भगवान परमात्म्याने ते राज्य तशा प्रकारचं केलेलं आहे. आजही आपल्याला त्या ठिकाणी वाटतंय राम राज्य यावं बरं का. आता येत नाही तो भाग वेगळा, पण असं वाटतंय आपल्याला राम राज्य यावं बरं का. हो, प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याच्या राज्यामध्ये देवाला कोणालाही त्या ठिकाणी प्रश्न विचारायची मुभा होती बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. कोणत्याही सर्वसामान्य माणसाने उठावं आणि सभेमध्ये प्रभूला प्रश्न विचारावा बरं का. असा राजा होता आमचा. एखाद्याने जर एखाद्या पद्धतीचा जर संशय घेतला ना, तर संशय मनामध्ये शंका निर्माण केली प्रभूच्या भगवान परमात्म्याच्या राज्याबद्दल, लगेच भगवान परमात्मा ज्याच्याबद्दलची शंका निर्माण झालेली आहे ना, त्या शंकेचं निरसन करायचं, नाहीतर मग त्या माणसाला दंड द्यायचा बरं का. अगदी त्या ठिकाणी सर्वांना ज्ञात आहे हो, त्या सामान्य धोब्याने त्या परीटाने त्या ठिकाणी हो सीतामय्याच्या चारित्र्यावर संशय घ्यावा. हो नाही का. त्याने त्याच्या पत्नीला सांगावं, मी काय तो राम आहे का 6 महिने दुसऱ्याच्या घरी राहिलेल्या बाईला पुन्हा घरात घ्यायला. एवढंच देवाला कळालं हो. समोर पण म्हटला नव्हता, हे फक्त कानाने ऐकलं देवाने. एवढंच त्या ठिकाणी समोर आलं. समोर आल्याबरोबर सीतामयाचा त्याग त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय नाही का. हे वेगळं सांगायची गरज नाही. लोकांनी सांगितलं, त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे नाही का, तरी त्या ठिकाणी सीतामयाचा त्याग केला. इथं डोळ्या देखत त्या ठिकाणी आरोप होतात, पण आपल्याला मात्र काही सुटत नाही बरं का. एवढं लक्षात घ्या. मला सांगायचा भाव तो असा, असं मर्यादेतलं जीवन जर कोणाचं होतं ना, प्रभू रामाचं होतं. याकरता रामासारखा राजा नाहीये बरं का. बरं चला, रामासारखा मित्र का नाही हो, याचं कारण मित्राला दिलेल्या वचनाकरता भगवान परमात्मा ते वचन पाळणारा होता बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. त्या वचनाकरता काही जरी आणि करायची वेळ आली ना, तरी सुद्धा भगवान परमात्मा करायला तयार आहेत. काही जरी समर्पण करायची वेळ आली तरी भगवान परमात्मा करायला तयार आहेत बरं का. हे वेगळं सांगायची नाही गरज नाही. कशावरून हो, अगदी सीतामयाला जेव्हा त्यांनी पळून आणलं ना, पळून आणल्यानंतर त्या रावणाला त्याच्या भावाने त्याच्या बंधूने बिभीषणाने अनेक वेळा समजावलं. एकदा सभेमध्ये समजावलं, पहा दादा खरं तर तुझी चुकी आहे, पण या चुकीला आमच्या देवाकडे माफी आहे. असं नाही चुकीला माफी नाही, असं नाही. आमच्या देवाकडे चुकीला माफी आहे. तू जर त्याला शरण गेला ना, तर नक्कीच भगवान तुझा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही बरं का. एवढ्या भर सभेमध्ये हा मला अक्कल शिकवतोय ना, याचा आणि राग आला रावणाला. परिणामतः सिंहासनावरून खाली उतरला, अगदी बिभीषणाच्या जवळ आला, छाताडात लाथ मारली, त्याला खाली पाडलं, त्याला हाकलून दिला बरं का. तो म्हटला बरं झालं पक्षातूनच निलंबित केलं. नाही का, आता कोणीपेक्षा जायला काही हरकत नाही बरं का. असा विचार आणि बिभीषणाने केला. आणि मग आपला एकच पक्ष भगवान परमात्मा, आणि मग भगवान परमात्म्याच्या जवळ त्याला शरण येण्याकरता त्या ठिकाणी चाललेले होते बरं का. मध्येच हनुमंतरायाची भेट झाली आणि हनुमंतरायाला विचारलं, काय रे, अरे हनुमंता, मी आता देवाला शरण चाललेलो आहे, देव माझा स्वीकार करेल का. हो नाही का. हनुमंतराय म्हटले, माझ्या देवाचा स्वभाव मला माहितीये, तो तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही, आणि नाही जर स्वीकार केला ना, मी तुम्हाला आणि आग्रहपूर्वक देवाला विनंती करेन, मी देवाला सांगेन याचा स्वीकार करा बरं का. आणि मग हनुमंतरायाने बिभीषणाला बरोबर
बरोबर घेतलं आणि बिभीषणाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी अगदी देवाच्या जवळ येत होते. लांबून यांना दोघांना येताना पाहिलं आणि येताना पाहिल्याचा परिणाम लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा तेवढी पाण्याची झाली जरा घेऊन ये बरं, कमंडलू जरा घेऊन ये. म्हणे कशा करता? काही नाही म्हणे, एक माझा मित्र एक माझा भक्त मला आता शरण येतोय आणि शरण आलेल्याला मला काहीतरी बक्षीस द्यायचंय, त्याला सरप्राईज द्यायचंय नाही का, मला त्याला काहीतरी बक्षीस द्यायचंय आणि याकरता आण बरं तेवढं कमंडलू. आता कमंडलू आणलं आणि पाहता तर काय शत्रू पक्षातला बिभीषण तिथं आलेला आहे. लोटांगण घातलं देवाला आणि लोटांगण घातल्यानंतर देवाला सांगितलं, देवा आणि त्याला अनेक वेळा समजावलं, तो समजायला काही तयार नाही, पण मी तुला शरण आलेलो आहे बरं का. लगेच देवाने त्या झारीतलं पाणी घ्यावं, हो नाही का, कमंडलूतलं पाणी घ्यावं आणि भगवान परमात्म्याने संकल्प सोडावा. त्याने सांगितलं तुम्हाला शरण आलेला आहे ना, हो सगळी लंका तुला त्या ठिकाणी दान देऊन टाकली बरं का. हो लक्ष्मण दादा मागं उभा होता, तो म्हणायला लागला काय म्हणावं प्रभू रामाला, काय म्हणावं देवाला. हो ज्या लंकेचा मालक हा अजून झाला नाही का, हो म्हणजे आता इथून आपल्याला समुद्रापर्यंत जायचंय, समुद्राच्या तटावर पूल बांधायचंय, पूल बांधल्यानंतर पलीकडे आपण त्या ठिकाणी जाऊ, पलीकडे गेल्यानंतर लंकेवर विजय मिळवू, रावणाला मारू, सीतामैयाला घेऊन त्या ठिकाणी येऊ, तेव्हा लंका आपली होईल ना. मग तेव्हा जर लंका आपली होईल तर बिभीषणाला तेव्हा संकल्प सोडला असता तर ठीक होतं, पण अजून लंकाच आपली झाली नाही, अजून रावणालाच आपण मारलं नाही, तर मग लंका आपली नाही तर हे देण्याचा अधिकार देवाला कसा आहे. आणि मग त्याने देवाला विचारलं, का हो देवा, जी लंका अजून आपलीच झाली नाही ती लंका तुम्ही दान कशी काय देऊ शकता नाही का. ते म्हटले माझा मित्र आलेला आहे ना, माझा नाही का त्या ठिकाणी साधक आलेला आहे, माझा भक्त आलेला आहे ना, मग तुम्हाला शरण आलेला आहे तर मला त्याला काहीतरी द्यावं असं मला त्या ठिकाणी वाटलं, त्याला मी लंकेचं राज्य त्या ठिकाणी दान देऊन टाकलं बरं का. म्हणजे हरकत नाही, पण का हो देवा, तो शरण आला याकरता लंकेचं दान त्याला तुम्ही त्या ठिकाणी दिलं, पण हे ऐकल्यानंतर उद्या जर रावण तुम्हाला शरण आला तर तुम्ही काय कराल बरं का. मित्राला दिलेल्या वचनाकरता देव काय करू शकतो याचा विचार इथं मला तुम्हाला सांगायचा आहे. हो लक्ष्मणाला त्या ठिकाणी प्रभू भगवान परमात्मा सांगतायत, अरे बाबा आज जर मला बिभीषण शरण आलेला आहे तर मी त्याला लंका दान देतोय ना, उद्या जर तो रावण मला शरण आला आखी अयोध्या दान करून टाकेन, पण आता मात्र दान देण्याकरता आता कुचराईपणा करू नको बरं का. हो नाही का, हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. हो बिभीषण शरण आयो तो लंका दियो दान, ये सुनिये रावण शरण आयो तो पुरी अयोध्या दुंगा दान, सगळी अयोध्या त्याला त्या ठिकाणी दान देऊन टाकेन. अर्थात मित्राला दिलेल्या वचनाकरता वचनपूर्ती करणारा आमचा भगवान परमात्मा आहे आणि याकरता प्रभू रामासारखा हो नाही का मित्र या जगाच्या पाठीवर नाहीये बरं का. बरं चला, रामासारखा शत्रू नाहीये याचं कारण काय, शत्रूला देखील सहकार्य करणारं जर नाव कोणाचं असेल ना तर ते आमच्या प्रभूचं आहे बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. हो प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. एका दगडावर रा लिहिलं, एका दगडावर म लिहिलं आणि राम लिहिल्यानंतर तो दगड जसा पाण्यावर टाकला ना, तो पाण्यावर दगड तरंगला आणि ही बातमी मात्र आता पूल तयार होऊन हे सगळे आपल्याकडे आणि युद्धा करता येणार आहेत. हे जेव्हा प्रतिपक्षातल्या रावणाच्या योद्ध्यांना कळालं, त्याच्या सैनिकांना कळालं आणि मग त्यांचं धैर्य मात्र खच्चीकरण झालं बरं का. हो खचलं त्यांचं धैर्य, मन खचलं. याचं कारण काय हो, याचं कारण त्यांनी असा विचार केला की आपलं काही खरं नाही, युद्धाच्या अगोदरच आपण हारलो. याचं कारण काय, अरे त्यांच्या ताब्यात दगड आहेत, दगड. मग त्यांच्या ताब्यात जर दगड आहेत ना तर ते युद्ध करता आल्यानंतर हो नाही का बाकी कोणत्या शस्त्राचा माराच करणार नाही, ताब्यात दगड आहे ना, दगडाला आज्ञा करतील आणि आपल्याला मात्र ठार मारतील. युद्धाच्या अगोदरच यांचं खच्चीकरण व्हायला सुरुवात झाली बरं का. हे रावणाने हेरलं, रावणाने जाणलं आणि रावण म्हटलं काय रे असा चेहरा तुमचा पडलेला, याचं कारण काय. तो म्हटलं काही नाही देवा, हो नाही का, असं आम्ही ऐकलंय की पाण्यावर त्यांनी दगड तारले, म्हणजे त्यांच्या ताब्यात दगड आहेत आणि जर युद्धा करता उद्या सकाळी ते आपल्या सोबत आले ना तर आपलं काय होईल काही सांगता येत नाही. आणि या भीतीने आम्ही त्या ठिकाणी हो नाही का जरा घाबरलेलो आहोत बरं का. आता यांच्या मनोधैर्य खचू नये याकरता रावणाने आणि शब्द वापरले. रावण म्हटला ही ताकद काय त्यांच्यातच आहे का, माझ्यामध्ये सुद्धा अशी ताकद आहे की मी सुद्धा आणि त्या ठिकाणी पाण्यावर दगड तारू शकतोय बरं का. हो या उद्या सगळेजण, म्हणजे मी नाही बरं का, लक्षात घ्या, नाही तर उद्या माझ्या बरोबर या. या उद्या सगळेजण समुद्राच्या तटावर या. सगळे सैनिक समुद्राच्या तटावर आले आणि सगळे सैनिक समुद्राच्या तटावर आल्यानंतर परिणाम काय झाला, हो एका राक्षसाला सांगितलं, भाऊ तुझ्या मनात शंका होती ना, तुला पेलवेल एवढा मोठा दगड घेऊन ये बरं का. आता राक्षस तो भला मोठा दगड त्याने आणला आणि भला मोठा दगड आणल्यानंतर मात्र झालं असं, तो रावणाच्या हातात दिला बरं का. आता आपल्या आणि सैन्याचं मनोधैर्य खचू नये याकरता रावणाने तो त्या ठिकाणी हातामध्ये दगड घेतला आणि रावण म्हटला काय त्या रामाच्या नामात ना रामातच शक्ती आहे का, मी सुद्धा त्या ठिकाणी दगड आता पाण्यावर टाकतो, बघा तरंगतो की नाही. याकरता मला काही मंत्र म्हणावे लागते, म्हणून तो दगड असा तोंडाच्या जवळ आणला, काहीतरी मंत्र पुटपुटला आणि मंत्र पुटपुटल्यानंतर तो समुद्राच्या पाण्यावर दगड टाकल्या बरोबर तो दगड तरगायला लागला बरं का. हो नाही का. आता सगळ्या सैन्याला बरं वाटलं, वा 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 वा, जसं त्यांनी दगड तारले ना तसं आपल्या राज्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे बरं का. आता युद्धाकरता ते सज्ज झाले. पण लक्षात घ्या ही बातमी कळाली मंदोदरी आई साहेबांना बरं का. आणि मंदोदरी म्हणजे 5 पतिव्रता ज्या सांगितलेल्या आहेत ना त्यातली एक पतिव्रता म्हणजे मंदोदरी आई साहेब आहेत बरं का. हो अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या 5 पंच आणि त्या ठिकाणी हो पतिव्रता सांगितलेल्या आहेत. यामध्ये मंदोदरी आई साहेब या पतिव्रता आहेत बरं का. रावणाचा हा प्रताप त्यांना कळाला. आता दिवसभरचं राज्य उरकून जेव्हा शयनगृहाकडे हे आले ना, शयनगृहाकडे आल्यानंतर मंदोदरी आई साहेबांनी दरवाजाच अडवला आणि विचारलं का हो आज काय प्रताप केला. म्हणजे काही नाही, हो नाही का, काय केला म्हणजे
अहो मी दगड पाण्यावर तारला. अहो म्हणे तुमच्यात ती शक्ती आहे का? म्हणे हो माझ्या शक्ती आहे ना. अहो असं बोलूच नका, तुमच्यात काय शक्ती आहे ते मला पक्क माहिती आहे बरं का. त्याच्यामुळं हो नाही का तुमच्यात काय शक्ती आहे ते मला माहिती आहे. तुमच्यात ती शक्ती नाहीच आहे, तुम्ही दगड तारू शकता बरं का. हो काय केलं खरं सांगा. ते म्हटले काय करायचंय तुला? माझ्या सैन्याचं मनोधैर्य खचू नये याकरता मी तो प्रयोग केला ना. दे सोडून आता. हो जाऊ दे, मला शयनगृहामध्ये शयन करायचंय. ते म्हटले जोपर्यंत तुम्ही तो दगड कसा तारला हे सांगत नाही ना तोपर्यंत तुम्हाला घरातच घुसून देणार नाही बरं का. म्हणजे रावणाची म्हणते तर आपली म्हणेल यात नवल काय नाही का. हा नाही का. परिणाम असा झाला. त्याने विचार केला आपल्याला शयनगृहामध्ये जायचंय ना, एकदाच याला सांगून मोकळं व्हावं म्हणजे आपण शयन करायला मोकळे झालो, विश्रांती घ्यायला मोकळे. मग त्याने सांगितलं काही नाही, माझ्या आणि सैन्याचं मनोधैर्य खचू नये याकरता त्या दगडाला हो अगदी पाण्यावर टाकत असताना त्या दगडाला मी एक शपथ घातली बरं का, शपथ. आता मात्र तिने सांगितलं, मंदोदरी म्हटली तुम्ही उत्तर देताय पण उत्तरामध्ये नवीन प्रश्न तयार करताय बरं का. अहो तुम्ही शपथ घातली गोष्ट खरी आहे, पण कसली शपथ घातली तेवढं तर सांगाल की नाही. म्हणजे सगळं सांगेन पण तेवढं सांगणार नाही. आणि मग मात्र ती म्हटली एवढं सांगणार नसेल तर घरात पण घेणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सांगावंच लागेल बरं का. आणि परिणाम काय झाला, त्याने इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नाही याची जाणीव झाल्यानंतर त्याने हळूच सांगितलं माझ्या सैन्याचं मनोधैर्य खचू नये याकरता त्या दगडाला मी शपथ घातली. मंत्र म्हटला. म्हणे काय शपथ घातली? म्हणे शपथ एवढी घातली, त्या दगडाला म्हटलं खबरदार जर बुडलास तर तुला राम नामाची शपथ आहे बरं का. म्हणजे शत्रूला देखील सहकार्य करणारं नाव जर कोणाचं असेल ना तर ते प्रभूच आहे. म्हणून रामासारखा शत्रू देखील नाहीये बरं का. लक्षात घ्या, अनेक अंगाने प्रभूच्या आणि जीवनाचा विचार आपल्याला करता येईल. अर्थात एवढा पुरेसा झाला असं मला वाटतंय. आणि या निमित्ताने आज या पवित्र पर्व काळाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण एकत्र आले आहात. त्या निमित्ताने आज खऱ्या अर्थाने ही जागराची कीर्तन रूपी सेवा आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे मागणी या स्वरूपातील अभंग सेवेकरिता आपल्या समोर आणि गायलेला आहे बरं का. तुकोबाराय आज देवाच्या समोर उभे राहिले आणि समोर उभे राहून देवाकडे काहीसं मागणं मागतायत बरं का. पण आज एक ऐका, आजच्या मागणीचा विषय मात्र वेगळा आहे बरं का. काय मागणीचा विषय? प्रकर्षाने मागत नाहीये, विनंतीपूर्वक मागतायत बरं का. मागण्याचे दोन प्रकार. कोणकोणते दोन प्रकार? एक आहे वरवरचं मागणं, मागण्याचे तीन प्रकार. एक आहे वरवरचं मागणं, एक आहे विनंतीपूर्वक मागणं आणि एक आहे अट्टहासाने मागणं बरं का. हे मागण्याचे महत्वाचे तीन प्रकार. वरवरचं मागणं म्हणजे देवा मी तुझ्याकडे मागतोय, दिलंच तरी चालेल आणि नाही दिलंच तरी चालेल, याला वरवरचं मागणं म्हणतात बरं का. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. देवा मी तुझ्याकडे मागतोय, दिलंच तरी चालेल आणि नाही दिलंच तरी चालेल, याला वरवरचं मागणं म्हणतात बरं का. अट्टहासाने मागणं, म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. चकारात्मक भाषा वापरली जिथे जाते ना, च वापरला जिथे जातोय ना, चकारात्मक हेच दे, याच्या पलीकडे दुसरं काही देऊ नको, याला अट्टहासाने मागणं म्हणतात. आणि विनंतीपूर्वक मागणं म्हणजे देवाला विनंती करायची, देवा विनंतीपूर्वक मी तुझ्याकडे त्या ठिकाणी मागणं मागतोय. काय मागितलं? हो जेव्हा भगवान परमात्म्याने तुकोबारायांना काही पर्याय दिले, हो नाही का, तुला जर काय मागावं हे कळत नसेल ना तर मी सांगतो ते माग. मग देवाने त्यांना सांगितलं असं करा, तुम्ही माझ्या बरोबर त्या ठिकाणी स्वर्गामध्ये चला, मी तुम्हाला स्वर्ग सुखाचा अनुभव त्या ठिकाणी देतोय, तेवढा स्वर्ग सुखाचा अनुभव तुम्ही घ्या, तुम्ही माझ्यासोबत स्वर्गाला चला. हो नाही का. देव जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणायला लागले, देवा मला स्वर्ग अजिबात नको बरं का. म्हणे का स्वर्ग नको? अरे बाबा देवा तुला माहितीये का या स्वर्गाच्या वाटेने कोण जातात? ज्ञानोबाराय वर्णन करतायत, स्वर्ग नरक हे तो चोराची या वाटा, आम्ही नवजोत या वाटा. देवा ज्या वाटेने चोर जातात त्या वाटेने आमच्या सारख्या सज्जनाचं काय काम आहे? याकरता मला स्वर्ग नको. स्वर्ग नाकारण्याचं हे पहिलं कारण बरं का. बरं चला दुसरं कारण का स्वर्ग नकोय? देवा स्वर्गातले देव जर मृत्यू लोकातली इच्छा करतायत तर मी स्वर्गात जाऊन करू काय? स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा, नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते. हो देवा स्वर्गातले देव जर मृत्यू लोकातली इच्छा करतायत तर मी स्वर्गात जाऊन करू काय? याकरता मला स्वर्ग नको. हे स्वर्ग नाकारण्याचं दुसरं कारण आहे बरं का. बरं चला आता तिसरं आणि शेवटचं कारण सांगतो म्हणजे कळेल आपल्याला. हो काय जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे स्वर्ग नाकारतायत याचं कारण तुकोबाराय म्हटले काय रे देवा, हो नाही का, मी नाही का श्रीमद भगवद्गीता वाचलेली आहे, त्याच्यावर टीका त्याच्यावर भाष्य असणारे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सुद्धा वाचलेली आहे आणि ज्ञानोबारायांचं मत आहे देवा नाही का, मी आज स्वर्गात जाईन पण स्वर्गात राहीन कुठपर्यंत? जोपर्यंत माझं पुण्य आहे तोपर्यंत. एकदा का पुण्य संपलं की पुन्हा जर मृत्यू लोकांमध्ये यावंच लागणार आहे तर मग मी आता स्वर्गात जाऊन करू काय? पुन्हा मृत्यू लोकात यायचंच आहे ना नाही का. मग मी स्वर्गात जाऊन करू काय? आता हा भगवान परमात्म्याने किंवा ज्ञानोबारायांनी मांडलेला अबाधित सिद्धांत आहे बरं का. ज्ञानोबाराय म्हणतायत मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची ओटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. तुकोबाराय मागे नाही, तुकाराम महाराज म्हटले, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्याचा क्षय झाला की त्यांना पुन्हा अधोगतीला यावंच लागतंय. मग महाराज म्हटले देवा स्वर्गातून या मृत्यू लोकांमध्ये जर मला पुण्य संपल्यानंतर परत यावं लागणार आहे तर मी स्वर्गात जाऊन करू काय? याकरता मला स्वर्ग नकोय. म्हणजे ठीक आहे स्वर्ग नको ना, नको तर नको, स्वर्ग नको तर नको,
स्वर्ग नको तर नको, असं करा. तुमचा नाही का संसार कसा चालू आहे हे पक्क मला माहिती आहे नाही का. त्या संसारातल्या काही उपयोगी वस्तू मी तुम्हाला देतो, तेवढ्या तरी घ्या बरं का. का तुमचा संसार कसा चालू आहे मला पक्क माहिती आहे. एकदा तुमच्या घरी पाहुणा आलो, पाहुणा आल्यानंतर काय माझी परवड झाली माझं मला माहित बरं का. आता तुकोबार यांच्या घरी देव पाहुणे आले होते. आता पाहुणे आल्यानंतर तुकोबार आहे त्या ठिकाणी वर्णन करतायत. देव माझ्या घरी पाहुणा आला, पाहुणा आल्यानंतर त्याची काय परवड झाली. महाराज म्हटले पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. देव माझ्या घरी म्हणे पाहुणा आला, पण त्याला न्यावं कुठे हा मोठा प्रश्न पडला. याचं कारण काय, माझ्या घरची झोपडी होती ना ती मोडकळीस आलेली होती. कोप मोडकी जर्जर, कोप म्हणजे झोपडी, जर्जर झालेली मोडकळीस आलेली चंद्रमौळी झोपडी. आता चंद्रमौळी म्हणजे जर पौर्णिमेचा चंद्र पाहावा असं वाटत असेल ना तर घराच्या बाहेर निघायची गरजच लागत नाही बरं का. हा नाही का, असं भूमीवर पडलं आणि आकाशाकडे पाहिलं की मग मात्र त्या ठिकाणी घरातूनच चंद्र दिसतो. याला चंद्रमौळी म्हणतात बरं का. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती होती की घरावर छप्पर सुद्धा नव्हतं, अशाही झोपडीमध्ये देवाला त्या ठिकाणी नेलं. बरं नेलं तर नेलं, त्याला बसवावं कुठे हा प्रश्न पडला. कारण हा रत्नजडी सिंहासनावर बसणारा भगवान परमात्मा. पण मात्र माझ्या घरी तसं काहीच नव्हतं. मग माझ्या घरी काय होतं, घरी मोडक्या बाजा वरी वाकळाच्या शेजा. माझ्या घरी मोडकळीस आलेली बाज होती बरं का. आता बाज म्हणजे काय कळेल तुम्हाला नाही का. का तर तुम्ही आपण सगळेजण त्या ठिकाणी शेतकरी वर्ग आहोत आणि इकडे गावाकडे राहणारी मंडळी होत बरं का. मुंबईमध्ये कीर्तन करायचं असेल ना तर बाज या शब्दाचा अर्थ ऑप्शन मधून पर्याय म्हणून दुसरा सांगावा लागतो. मग त्यांना म्हणावं लागतंय बेड पॉट नाही का, असं म्हणावं लागतं बरं का. लक्षात घ्या. पण आमच्या घरी मोडलेली बाज होती. बरं बाज होती यात नवल काय, पण त्याच्यावर काय असं घोंगडं काही अंतरलेलं होतं का, अजिबात नाही हो. घरी मोडकी बाजा वरी वाकळाच्या शेजार, त्याच्यावर वाकळ नाही का, वाकळ टाकलेली होती. अगदी मावळ भागामध्ये त्याला वाकळ म्हणतात, आपल्या भागामध्ये आपण त्याला गोधडी म्हणतो, काही भागामध्ये तिला दमकोंडी म्हणतात, काही भागामध्ये तिला सुंदरी म्हणतात बरं का. नावाची नाही बरं, लक्षात घ्या. तिला सुंदरी म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं तिला पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. मला सांगा ना तुकोबार यांच्या घरी काय ती गोधडी काय एवढी चांगली, गोधडी काय एवढी चांगली असते का मला सांगा ना. गोधडी कशी तयार करतात इकडच्या मंडळीला पक्क माहिती आहे. गोधडी कशी तयार करतात, कशी तयार करतात सांगू हो नाही का. कशी अहो काय त्याच्यामध्ये काय वापरलेलं, नवीन कपडे वापरतो का आपण त्याच्यामध्ये, नाही हो. अहो खाली एक पाल आणि वरती एक पाल, बरोबर आहे ना. खाली एक पाल वरती एक पाल, मध्ये कुठला पण माल नाही का. त्याचं नाव गोधडी बरं का. ती गोधडी आणि देवाला आणि बसण्याकरता टाकली बरं का. खरं तर आमच्या संतांनी या गोधडीचंही रूप केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. संतांच्या समोर जे आणि ज्या ज्या वस्तू आल्या ना त्या वस्तूच्या संबंधाने हो जीवनाशी निगडीत अशा प्रकारे त्या वस्तू आणि त्या वस्तूचंही वर्णन आमच्या संतांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. महाराज म्हटले माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, आहो तिला दुनिया ना कोणी. अर्थात आमच्या संतांनी गोधडीचंही रूप केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. महाराज म्हटले ती गोधडी टाकलेली होती, त्याच्यावर देवाला बसवलं. बरं बसवलं तर बसवलं. हा आला तर आला नेमका दुपारीच आला. बरोबर पाहून आला असता, रामनवमीचा दिवस टाळून आला असता तर ठीक होतं ना. म्हणजे याला काही उपवास नव्हता आणि मग उपवास नसताना याला जेवायला काय घालावं हा मोठा प्रश्न पडला. मी घाबरलो नाही, अख्खं घर फिरलो आणि मग घर फिरल्यानंतर मुठभर कन्या मला भेटल्या बरं का. दरदरीत पाण्या माझी रात दिलेल्या कन्या, त्या कन्या देवाला त्या ठिकाणी खायला घातल्या बरं का. बरं कन्या खाऊन झाल्यानंतर आता देवाला काहीतरी मुखशुद्धी द्यावं. देवाला त्रयोदशी कुणी विडा लागतो एवढं मला माहिती आहे, पण देवाला तो देण्या इतपत माझं मात्र त्या ठिकाणी आणि चांगलं नव्हतं. याकरता मी काय केलं, 2-4 तुळशीची पानं घेतली. तुकोबाराय म्हटले देवा हीच घेन, याच्यावरच समाधान मान बरं का. मुखशुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ, याच्यावरच त्या ठिकाणी समाधान मान. अर्थात जगद्गुरु तुकोबार यांना देव सांगतायत तुझ्या घरी पाहुणा आलो, पाहुणा आल्यानंतर माझी काय परवड झाली माझं मला माहिती आणि म्हणून तुझा संसार कसा चालू आहे मला पक्क माहिती आहे. असं करतो तुला संसारातल्या काही उपयोगी वस्तू देतो, तेवढ्या तरी घे बरं का. तुकोबार म्हटले देवा संसारातल्या वस्तू अजिबात नको बरं का. याचं कारण तो संसार तुम्ही कितीही कराल ना तेवढा सगळ्याच्या सगळा नाशाला कारणीभूत आहे, याचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत हो, जे जे या संसारामध्ये कराल ना ते नाशाला कारणीभूत आहे. याकरता संसार उपयोगी वस्तू नको. आता देव पण कंटाळले बरं का. पर्याय देऊन देऊन देव तरी किती देणार. देव कंटाळले. का कंटाळले, कारण तेव्हा 9:15 वाजले होते. हा देव कंटाळले आणि देवाने सांगितलं काय रे तुला एवढे पर्याय देऊन जर त्या ठिकाणी आणि काय मागावं हे कळत नसेल ना तर आता तूच काय मागायचं ते ठरव बरं का. हो नाही का. असं कर मी तुला मुक्ती देतो तेवढी तरी घे. आता नको स्वर्ग नाही का, नको संसार उपयोगी वस्तू, तुला तेवढी मुक्ती तरी देऊन टाकतो, तेवढी तरी घेऊन टाक बरं का. जगद्गुरु तुकोबाराय देवाला मुक्ती नाकारतायत. विनंती पूर्वक देवाला सांगतायत देवा मला ही मुक्ती अजिबात नको. महाराज प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणात याचं वर्णन करतात. देवाई के ही विनंती मज नको रे ही मुक्ती, या इच्छा गती तया इच्छा गती, हेची सुख आगळे, हेची सुख आगळे, या वै
तुकोबाराय देवाला विनंती करतायत, देवा ऐके हे विनंती, मज नको रे ही मुक्ती, तया इच्छा गती हेच सुख आगळे. हो देवा मला मुक्ती अजिबात नको बरं का. आता मुक्ती जगद्गुरु तुकोबारायांनी का नाकारली याचं कारण अगदी त्या ठिकाणी सांगता येईल. तुकोबाराय म्हटले, देवा तुझ्याच नावाने ती मुक्ती आम्ही अगोदरच प्राप्त करून घेतलेली आहे. तू का म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळे. मग जी गोष्ट अगोदरच आम्हाला प्राप्त आहे ती तुझ्याकडे मागायचीच का म्हणून, नाही का, या करता मज नको रे ही मुक्ती. बरं चला दुसरं कारण का मुक्ती नकोय. देवा जर तुम्हाला मुक्त अवस्था प्राप्त करून दिली ना तर या मृत्यू लोकातला सामान्य जीवाचा व्यापार मला लागू होणार नाही. आता सामान्य जीवाचा मृत्यू लोकातला व्यापार कोणता, अगदी आदिगुरु शंकराचार्य याचं वर्णन करतायत. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम इह संसारे. हो नाही का, महाराज म्हटले की पुन्हा पुन्हा जन्माला यायचं पुन्हा पुन्हा मरायचं, हा या मृत्यू लोकातला सामान्य जीवाचा व्यापार आहे. मला जर मुक्त अवस्था प्राप्त झाली ना देवा, हो ती मुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर मी जन्माला येणार नाही, आणि मग मी जर जन्माला आलो नाही तर तुझ्या भक्ती सुखाचा आनंद मला उपभोगायला मिळणार नाही. यापेक्षा मला ती मुक्ती नको. हे मुक्ती नाकारण्याचं महत्वाचं कारण आहे बरं का. लक्षात घ्या श्री महाराजांचं आणि त्या ठिकाणी प्रतिज्ञाचे बरं का. महाराज म्हटले, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हे देवा भले मला जन्म मरणाचं दुःख जरी भोगायला आलं ना तरी या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जर भक्ती सुखाचा आनंद मला उपभोगायला मिळत असेल ना तर मग देवा मी पुन्हा पुन्हा हे तुकोबारायांचं म्हणणं आहे बरं का. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला यायला तयार आहे, आणि या करता देवा मला मुक्ती अजिबात नको बरं का. मज नको रे ही मुक्ती. बरं का मुक्ती नको देवा, तुम्हाला मुक्त अवस्था प्राप्त करून दिली ना तर मग त्याच्यापेक्षा अजून एखादं वरचं पद मला प्राप्त व्हावं, तया इच्छा गती. त्यामुळे अधिकची गती मला प्राप्त व्हावी अशी इच्छा मला त्या ठिकाणी प्रगट होईल बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. एका सुभाषितकाराचं वर्णन आहे फार सुंदर आहे नाही का. तो सुभाषितकार म्हणतोय, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपेक्षा आहे बरं का. एकच वर्ग असा आहे जो संतांचा, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाहीये. बरं हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याने फार सुंदर वर्णन केलं. तो म्हटला, ज्याला 10 रुपये मिळाले ना त्याला असं वाटते 100 मिळावे, ज्याला 100 मिळाले ना त्याला असं वाटते 1000 मिळावे, ज्याला 1000 मिळाले ना त्याला वाटते 10,000 मिळावे, ज्याला 10,000 मिळाले ना त्याला असं वाटतं 1 लाख मिळावे, ज्याला 1 लाख मिळाले त्याला असं वाटते 10 लाख मिळावे, ज्याला 10 लाख मिळाले त्याला असं वाटतं 1 कोटी मिळावे, ज्याला 1 कोटी मिळाले त्याला वाटते 10 कोटी मिळावे, ज्याला 10 कोटी मिळाले त्याला असं वाटतं 1 अब्ज. हे कुठपर्यंत सांगू आता, आणि बस झाला आता इथपर्यंत. मी म्हणतो तो एवढा श्रीमंत झाला की जगातल्या श्रीमंताच्या यादीमध्ये त्याचा 1 नंबर आला. एवढा श्रीमंत तो झाला, त्याच्यापासून स्वर्ग हे 2 बोटाच्या अंतरावर राहिलं. एवढा श्रीमंत तो झाला बरं का. आता त्याला त्याच्या जीवनामध्ये अपेक्षा नसावी ना. पण सांगू तुम्हाला, एक वेळ ज्याच्या खिशात 10 रुपये त्याला तरी अपेक्षा नसेल, पण ज्याच्याकडे एवढी श्रीमंती आहे ना त्याच्या जीवनामध्ये एवढी अपेक्षा असते ना. असाच गर्भ श्रीमंत मनुष्य, म्हणजे संपत्ती जाळली तर 4 महिने जळणार नाही एवढी संपत्ती होती त्याची, पण असा तोंड पाडून चेहरा पाडून बसलेला होता. एका वारकऱ्याने विचारलं, बाबा हो नाही का, हो शेठजी अहो एवढे श्रीमंत आहेत तुम्ही, हो तरी तुम्ही असा चेहरा तुमचा पाडलेला, याचं कारण काय. म्हणे काय नाही, मार्च एंडिंग आहे ना, हो या मार्च एंडिंगला सगळा लेखाजोखा केला तर सगळा लेखाजोखा केल्यानंतर नफा तोटा सगळं आणि गणित मांडल्यानंतर मला एक कळालं, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की 7 पिढ्या माझे पुढच्या पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती माझ्याकडे बरं का. माझा चेहरा का पाडलेला आहे, काही नाही विचार करतोय 8वी पिढी काय खाईल. आता 8वी पिढी माती खाईल, तुला काय करायचंय नाही का, तुला काय करायचंय. लोक म्हणता म्हणता बोलून जातात, हो मी मेल्यानंतर काय होईल, हो नाही का, तू गेल्यानंतर सगळंच चांगलं होणार आहे, तू जाणं गरजेचं आहे. लक्षात घ्या बरं का, तू जाणं गरजेचं आहे. मला सांगा दादा विनोद सोडा, मला सांगायचा भाव तो असा, श्रीमंताच्या यादीमध्ये जगात 1 नंबरचा आणि त्या ठिकाणी तो झाला बरं का. हो स्वर्ग त्याच्यापासून 2 बोटाच्या अंतरावर आहे. एवढा मोठा श्रीमंत झाला. आता त्याच्या जीवनामध्ये अपेक्षा, त्यालाही असं वाटतंय मला इंद्रपद प्राप्त व्हावं बरं का. त्यालाही असं वाटतंय मला इंद्रपद. इंद्राला सुद्धा अपेक्षा आहे का, अहो त्यांना सुद्धा असं वाटतंय मला ब्रह्मपद प्राप्त व्हावं. ब्रह्मदेवाला सुद्धा वाटतंय मला विष्णुपद प्राप्त व्हावं. अर्थात मला मुक्त अवस्था देवा तू दिलीस ना, तर मुक्त अवस्था दिल्यानंतर मला पुन्हा पुन्हा वरची गती प्राप्त व्हावी अशी इच्छा मला प्राप्त होईल. यापेक्षा हे भक्ती सुखाचा आनंद, हे जे सुख मी उपभोगतोय ना, हे आगळं वेगळं सुख आहे, हेची सुख आगळे. बस देवा एवढंच मला पाहिजे, याच्या पलीकडे काही नको. अरे तुकोबारा हे मागून तुझं 2026 ला काही भागणार आहे का बाबा, याच्यापेक्षा मी तुला रिद्धी सिद्धी देतो तेवढ्या तरी तू घे बरं का. तुकोबारा देवाला सांगताय, देवा तुला असं वाटतंय का मी ज्या वैष्णवांच्या बरोबर राहतोय ना त्या वैष्णवाचा अधिकार तुला सांगतोय, तू ज्या रिद्धी सिद्धी आम्हाला देण्याचं काम करतोय ना, या रिद्धी सिद्धी हात जोडून आमच्या वैष्णवाच्या दारामध्ये काम करण्याकरता उभ्या तिष्ठत असतात. तुकोबारा याचं वर्णन करतायत अभंगाच्या 2ऱ्या चरणात. या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा, प्रेम सुख इच्छा करी करी, प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी, रिद्धी
सिद्धी द्वारी रिद्धी सिद्धी द्वारे रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडोनी तिष्ठती कर जोडोनी तिष्ठती या वैष्णवांचे घरी या वैष्णवांचे घरी काय जोडोनी तिष्ठती जोडोनी तिष्ठती या वैष्णवाचे घरी घरी या वैष्णवाचे घरी श्री महाराज जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतायत, देवा तू मला रिद्धी सिद्धी देण्याचं काम करतोय, पण तुला आमच्या वैष्णवाचा अधिकार माहितीये का? या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. आमच्या वारकऱ्याच्या घरी, आमच्या वैष्णवाच्या घरी या रिद्धी सिद्धी आहेत ना, हात जोडून उभ्या असतात, हो काम करण्याकरता तिष्ठत उभ्या असतात बरं का. आणि तसंही देवा आमच्या वारकऱ्याकडे रिद्धी सिद्धीला काही किंमतच नाहीये. सिद्धीला वे पिसे कोण तया पुसे नेले राजा अंशे पाणी काय एकनाथ महाराज वर्णन करतायत बरं का. अर्थात एकनाथ महाराजांचा जरी विचार करायचा झाला तरी रिद्धी सिद्धी त्यांच्या दारात घर काम करण्याकरता उभ्या तिष्ठत होत्या बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. अगदी 1-2-5 मिनिटांमध्ये उदाहरण ऐका म्हणजे आपल्याला कळेल बरं का. उदाहरण सर्वांच्या परिचयाचं आहे. एकनाथ महाराजांकडे एवढी श्रीमंती होती ना, रोज हजारो लोकांना पुरणपोळीचा जेवण आणि बेत करायचे जेवायला बरं का. हो वारकरी होते, वैष्णव होते नाही का. पण पळता पळता ही बातमी वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे या नियमाप्रमाणे अगदी त्या ठिकाणी काशीच्या एका पंडितापर्यंत ही गोष्ट कळाली की ज्या काशीच्या पंडिताला रिद्धी सिद्धी प्राप्त झालेली होती, त्याने विचार केला ज्याच्याकडे काहीच नाही तो जर हजारो लोकांना जेवायला घालू शकतोय, आपल्याकडे तर रिद्धी सिद्धी प्राप्त आहे, आपण सुद्धा हजारो लोकांना जेवायला घालू शकतोय, आपण सुद्धा अन्न छत्र काढलं पाहिजे बरं का. आता त्याने पण अन्न छत्र काढायचं ठरवलं, पण मग तिकडे काशीला काढलं असतं तर बरं झालं असतं, पण तो काशीवरून निघाला आणि तो पुन्हा पैठण मध्येच आला बरं का. हो नाही का. काशीला काढलं असतं तर निदान आपण गेलो असतं तर आपली सोय तरी झाली असती नाही का. पण तो पैठणला आला, बरं आला तर आला, पैठणच्या एखाद्या कोपऱ्यात नेऊन त्या ठिकाणी जर त्याने हो नाही का त्या ठिकाणी जर काढलं असतं तर ठीक होतं ना. पण तुम्हाला म्हणतो या इच्छा भोजनाच्या आणि निमित्ताने त्या ठिकाणी हो त्यांनी एकनाथ महाराजांच्या वाड्याच्या समोरच त्याने त्याचा आश्रम तयार केला बरं का. बरं भली मोठी पाठी लिहिली, आजपासून या ठिकाणी अन्नछत्र चालू होतंय. एकनाथ महाराजांकडे फक्त पुरणपोळी मिळत होती, पण इथे जे जया पाहिजे ते आहे रे का. जे मिळेल जे मागाल ते मिळेल बरं का. याला रिद्धी देवी सिद्धी देवी प्रसन्न होती. एक रूम एक खोली होती, या खोलीमध्ये सिद्धी देवीची स्थापना केलेली होती. मध्ये फक्त पडदा आड होता. जर त्या ठिकाणी नितीन महाराज गेले आणि त्यांनी विनंती केली, महाराज अहो आज उपवास आहे नाही का, पण उपवासाला मला असं श्रीखंड खावं असं वाटतंय बरं का, अशी इच्छा उत्पन्न केल्याबरोबर परिणाम काय झाला हो लाईक हे काशीचे पंडित असे पडद्याच्या मागच्या देवीकडे जायचे आणि देवीला सांगायचे, देवी आई साहेब तुमचा एक भक्त आलेला आहे, त्याला श्रीखंड खावा अशी इच्छा झालेली आहे, जरा तेवढं द्याल तर होईल बरं का. कळलं तुम्हाला हा नाही का. श्रीखंड द्या तर बरं होईल. परिणाम काय झाला, असं ताटभर श्रीखंड लगेच तिथं तयार झालं हो. ते ताट उचलावं त्यांना देऊन टाकावं बरं का. म्हणजे जो जो येईल ना त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करायचे. आणि याचा परिणाम काय झाला, रोज पुरणपोळी कोण खाणार आहे, इकडे जे पाहिजे ते मिळतंय ना, याकरता एकनाथ महाराजांच्या घरची गर्दी कमी झाली आणि इकडच्या आश्रमात गर्दी वाढली बरं का. आणि परिणाम काय झाला, परिणाम असा झाला तुम्हाला म्हणतो की त्या काशीच्या पंडिताच्या शिष्यांना जरा बरं वाटायला लागलं, वा 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 तिकडची गर्दी कमी झाली इकडची वाढली हो नाही का. तरी पण त्या काशीच्या पंडिताचा चेहरा असा पडलेलाच असायचा. शिष्य म्हटलं का हो, अहो तिकडचे हजारो लोक जर आपल्याकडे जेवायला येऊ लागले तर तुमचा असा चेहरा पडलेला याचं कारण काय. म्हणजे याचं एकच कारण आहे, जोपर्यंत एकनाथ महाराज आपल्या घरी जेवायला येत नाही ना तोपर्यंत आपण जिंकलो असं समजायचंच नाही बरं का. म्हणजे अहो त्याच्याकरता सोपं आहे, मोठा माणूस तसा येत नसतो, त्याला निमंत्रण द्यावं लागतंय. असं ज्याने उपाय सुचवला का त्या पंडितांनी त्याला सांगितलं, बरं झालं तू सांगितलंस, असं कर आता तूच एकनाथ महाराजांकडे जा आणि तेवढा निरोप दे, म्हणजे आमच्या गुरुवर्यांनी तुम्हाला जेवायला बोलवलंय बरं का. एकनाथ महाराजांनी तर त्याला झटकूनच बाजूला सारलं. त्याला सांगितलं तुझ्या गुरुला सांग ज्याला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे त्याच्या हातचा आम्ही काही खात पण नाही बरं का. असं म्हटल्यानंतर हा परत आला, याने सांगितलं ते म्हणे असं असं म्हणतायत, म्हणजे हरकत नाही, पण त्यांना जाऊन सांगावं नका तुम्ही आमच्या घरी जेवायला येऊ, निदान आम्हाला तरी तुमच्या घरी जेवायला बोलवा की निदान हो आपण तिथं जाऊन तरी त्यांना अपमानित करूया आणि त्यांना काहीतरी शापवाणी देऊया असा विचार त्यांनी त्या ठिकाणी केला. एकनाथ महाराजांपर्यंत ही बातमी कळाली बरोबर. एकनाथ महाराज म्हटले, अरे तुझ्या गुरुला सांग हजारो लोक इथं येऊन जेवून जातात, त्याच्यात तुझा एखादा गुरु आला तर काय वाईट झालं. म्हणजे ते एकटे नाही ना, त्यांच्या सोबत त्यांचे 2000 शिष्य येतात हो. तू आपले एकनाथ महाराज म्हटले रोज 1000 येतात, त्यात अजून 2000 आले तर एवढं काय विशेष झालं नाही ना. पण आमच्या गुरुवर यांना पहाटे 5 वाजता जेवायला लागतंय. एकनाथ महाराज म्हटले, बेट्या त्याला 4 वाजता घेऊन ये, काळजी करतो कशाला नाही का. आता उद्या पहाटे 5 वाजता शुद्ध तुपात तयार केलेला पुरणपोळीचा बेत 2000 लोकांना पुरेल एवढा पुरणपोळीचा बेत तयार झाला हो अगदी. आणि एकनाथ महाराजांनी जल पाणी घेतलं आणि पाद्य प्रक्षालन करण्याकरता अर्थात पाय धुण्याकरता एकनाथ महाराज मुख्य प्रवेशद्वारावर येऊन थांबले. बरोबर 4:30 वाजता. 5 वाजता त्यांची स्वारी आली.
पाय धुतले त्यांचे, आणि व्यवस्थाच अशी केलेली होती, एकाच वेळेस 2000 शिष्यांना बसायला अशी व्यवस्था मोठी केली होती बरं का. आता शिष्यांना पानं वाढलेली होती आणि पानावर पुरणपोळीचा बेत होता बरं का. आता या गुरुवर्याच्या मनात फक्त जेवायचं आणि जायचं ना त्यांनी निघून, नाही का, पण त्याच्या मनात आलं पहाटे 5 वाजता 2000 शिष्यांना माझ्यासह पोटभर पुरणपोळीचा बेत यांनी तयार केला तरी कसा, रोजगार हमीचे किती मजूर वापरले देव जाणे, नाही का, असा विचार केला. आणि नेमकं हे तयार केलं कसं हे पाहण्याकरता हे जे काशीचे पंडित होते ना ते थोडेसे असे भटारखान्याकडे गेले. भटारखाना ज्याला मराठीत आपण किचन म्हणतो ना, स्वयंपाकघर, हो नाही का, त्या स्वयंपाकघराकडे त्या ठिकाणी गेला आणि त्याला पहिला झटका बसला. याची पडद्यामागची जी सिद्धी देवी होती ना तिने असा हातात झाडू घेतलेला होता आणि ती झाडू मारायचं काम करत होती बरं का. त्याला पहिला झटका तिथंच बसला बरं का. तो तिच्या जवळ धावत गेला, ओ सिद्धी देवी असं करताय काय, अहो तुम्ही जगन्नियंता आहात, जगाच्या मालकीन आहात, सिद्धी देवी आहात आणि तुम्ही या एकनाथाच्या घरी आणि त्या ठिकाणी झाडू मारायचं काम करताय. म्हणजे काय झाले माहितीये का, हो नाही का, एक काशीचा पंडित म्हणे त्याच्या शिष्यांचं इथं भोजन करायला येणार आहे आणि एवढे 2-4 हजार जर पाहुणे येणार आहेत तर थोडीशी लगबग झाली नाही का, घाई झाली आणि म्हणून हे झाडू मारायचं काम मी करते. अहो पण तुम्ही सिद्धी देवी आहात, तुम्ही यांच्या घरी झाडू का मारताय. तिने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. ती म्हटली माझी मालकीन बाई जर यांच्या घरी पोळ्या लाटायचं काम करते तर मी यांच्या घरी झाडू मारू नाही तर करू तरी काय, नाही का. म्हणजे तुमची पण मालकीने वय म्हणे, हो माझी पण मालकीने कुठे आहे, ती काय आतमध्ये बसले. हा तिथं गेला, पाहतोय तर प्रत्यक्ष लक्ष्मी माता हातात पोळपट लाटणं घेऊन आणि पोळ्या लाटायचं काम करत होत्या. पुन्हा जवळ गेले, विचारलं का हो, अहो तुम्ही जगाच्या मालकीन बाई आहात आणि तुम्ही एकनाथाच्या घरी पोळ्या लाटायचं काम करताय, याचं कारण काय. आई साहेबांनी जे उत्तर दिलं ना ते ऐकण्यासारखं आहे. त्या म्हटल्या माझा मालक जर याच्या घरी 36 वर्ष राबत असेल तर मी याच्या घरी पोळ्या लाटू नाही तर करू तरी काय. मला सांगायचा भाव तो असा, हो रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठते. आम्हाला काहीतरी यांनी काम सांगावं याकरता हात जोडून आणि त्या ठिकाणी तिष्ठत उभ्या असतात. हे देवा तू आम्हाला रिद्धी सिद्धी देण्याचं काम करतोय ना, पण ते आमच्या वैष्णवाच्या घरी काम करण्याकरता असतात. हे तुला माहितीये का. बरं ठीक आहे बाबा, नको तर नको रिद्धी सिद्धी, असं कर मी तुला वैकुंठात घेऊन जातो, तेवढं तरी त्या ठिकाणी तू घे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ नाकारतायत अभंगाच्या 3ऱ्या नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास. असे तया सुखानाश, असे तया सुखानाश, तया सुखानाश, असे तया सुखानाश. अद्भुत हा रस, अद्भुत हा रस, अद्भुत हा रस. कथा काळे नामाचा, कथा काळे नामाचा, या वैष्णवांच्या घरी, या वैष्णवांचे घरी. जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा वैकुंठ भगवान परमात्मा देव करतोय ना, तुकोबाराय आज वैकुंठ नाकारतायत. नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा किंवा असे तया सुखा नाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. कथा काळातला भक्ती सुखाचा रस मी जर उपभोगतोय ना तर देवा मला वैकुंठ नको. आता वैकुंठ का नको याची कारण सांगतो म्हणजे कळेल आपल्याला बरं का. देव जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ नाकारतायत याचं कारण काय, देवा आम्हाला वैकुंठ नकोय याचं कारण नाही का. आता उद्याच्या काल्याच्या कीर्तनात आपल्याला ऐकायला हे प्रमाण मिळेल, त्याचं फक्त अर्ध चरण घ्यायचंय. वैकुंठी तो ऐसे नाही, नाही का, नाही पुढचं नाही म्हणायचं आपल्याला, ते उद्या म्हणायचंय. आपण फक्त आज एवढंच म्हणायचं वैकुंठी तो ऐसे नाही. आता ऐसेला कैसेने प्रश्न विचारलं तर तैसे हे त्याचं उत्तर येतं, हे व्याकरण आहे बरं का. हो वैकुंठी तो ऐसे नाही, ऐसे नाही म्हणजे कैसे नाही. अशा तुळशीवाल्या माई वैकुंठी तो ऐसे नाही, असे विनेकरी बाबा वैकुंठी तो ऐसे नाही, असे चोपदार वैकुंठी तो ऐसे नाही, असे गंधर्व गायक हो हे टाळकरी वैकुंठी तो ऐसे नाही, नाही का. असा कीर्तनकार पण कीर्तनकार भेटेल पण कीर्तन वैकुंठात नाही बरं का. मला हे सांगायचं असं कीर्तन वैकुंठात नाही, हो नाही का. अशी कथा वैकुंठात नाही, असे श्रोतृ वर्ग वैकुंठात नाही. आणि याकरता देवा तिथं जाऊन जर भक्ती सुखाचा आनंदच मिळणार नाही तर वैकुंठात जाऊ कशाला. याकरता नको वैकुंठेचा वास, हे वैकुंठ नाकारण्याचं पहिलं कारण. दुसरं कारण का वैकुंठ नकोय, देवा वैकुंठात जर तुझाच पत्ता नाही तर मी वैकुंठात जाऊन करू काय देवा, नाही का. उगाच नाहम वसा मी वैकुंठम या पदाखालच्या ओव्यावाचा म्हणजे कळेल आपल्याला. भगवान म्हटले तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुविमय न दिसे, वरी योग्यांच्या मानसी उमरडून जाय, परित्यापाशी पांडवा मी हरपलागी वसावा, जेत नाम घोष उभरवा करती माझा, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे देव असे उभा. अनेक प्रमाणाने हे सिद्ध करता येईल. किंवा ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, धन्य धन्य ते वैष्णव सदन.
जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला हे वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव वैकुंठ सोडतो भक्ताच्या संतांच्या घरी राहतोय. देवा तुझा जर वैकुंठात पत्ता नाही तर मी वैकुंठात जाऊन करू काय? याकरता नको वैकुंठीचा वास आहे तया असे तया सुखानाश अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. मग काय रे, तुला जर वैकुंठ नकोय, तुला मुक्त अवस्था नकोय, तुला जर रिद्धी सिद्धी नकोय, तर तुला पाहिजे तरी काय? हो तुला तू इथं मृत्यू लोकात राहतो ना, तुला काय पाहिजे? म्हणे काही नको देवा, वैकुंठ अशी आम्हाला नको धाडू हरी. वासदे पंढरी सर्व काळ सदा सर्व काळ या मृत्यू लोकांमध्ये पंढरपुरामध्ये मला राहायला जागा दे बरं का. पण मग पंढरपुरामध्ये तू करशील काय? काही नाही देवा, तुझं नाव घेईन, याच्या पलीकडे काही नाही. अरे बाबा, पण मी तुला रिद्धी सिद्धी देतोय, तुला मुक्ती देतोय, तुला त्या ठिकाणी वैकुंठ देतोय, आणि त्याच्या पुढे हे नाम तू मागतोय, याचं कारण काय? महाराज म्हटले देवा तुझं नाम हे अतिशय गोड आहे बरं का. नाम गोड पुरे गोड सकळ ये, किंवा गगनाहुनी वाढ नाम आहे सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल ना तेव्हा तुझं नाव आहे. पण हे तुझं नाव श्रेष्ठ आहे हे आम्हाला कळालेलं आहे, हे तुला कळालेलं नाही. याकरता त्या नामाच्या संबंधाने आम्ही मात्र अखंड भगवत नामचिंतन त्या ठिकाणी करत राहू. अन्यथा तुझ्या नावाचं महिमान तुला त्या ठिकाणी कळालेलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतायत अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा. तुझ नाकडे मेघश्यामा, तुझ नाकडे मेघश्यामा. नाकडे मेघ श्यामा, तुझे नाकडे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा. तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा. जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी. या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी. जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी, जन्म गोड यासाठी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णव, देवा तुझं नाव मात्र अतिशय गोड आहे बरं का. बरं, या तुझ्या नावाचं महत्व देवा तुला कळालेलं नाही, पण जे तुला कळालेलं नाही ते आम्हाला कळालेलं आहे बरं का. हो तुझं नाव श्रेष्ठ आहे, आणि याकरता आम्हाला ते श्रेष्ठ नाव आमच्या मुखामध्ये यावं, याकरता जन्मगोड यासाठी तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी. आणि खरंच आहे हो, देवाच्या नावाचं महत्व देवाला कळत नाही बरं का. नाही का, देवाचं नाव किती मोठं आहे, देवापेक्षाही देवाचं नाव मोठं आहे बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. काय त्या एका दगडावर रा लिहिलं आणि एका दगडावर म लिहिला, आणि ते दगड पाण्यावर टाकल्याबरोबर दगड तरंगले. आता देवाने विचार केला बरं का, देवाने विचार केला, माझ्या नावाने जर दगड तरतात तर मी टाकलेले दगड तरतात का? हे प्रयोग करायला काय हरकत आहे? म्हणून असा देवाने एक मोठा दगड उचलला बरं का, आणि दगड उचलून तो दगड त्या समुद्राच्या पाण्यावर टाकणार होता. तेवढ्यात पुन्हा विचार केला की जर आपण हा प्रयोग करायला गेलो आणि हा दगड पाण्यावर टाकला आणि तो जर तरंगला नाही, तो बुडाला गेला, तो तरला नाही, तो जर तळाशी गेला, तर एवढ्या आणि सगळ्या वानर सेनेत इज्जत जाण्यापेक्षा आपण एका कोपऱ्यात जाऊन हा प्रयोग करून बघू बरं का, असा विचार देवाने केला.
आणि तो दगड घेतला एका कोपऱ्यात गेला आणि देवाने कोणीच नाही याची जाणीव खात्री झाल्यानंतर तो दगड असा पाण्यामध्ये टाकल्याबरोबर तो बुडला, तळाशी गेला. तो तरला नाही बरं का. बरं, देवाने विचार केला आकारमानाने वजनाने आपण जरा मोठा दगड घेतलेला असावा, पण थोडासा बारीक दगड घेतला बरं का. तो टाकला पण तोही तळाशी गेला, तोही बुडला, तो काही तरला नाही बरं का. देवाने पुन्हा विचार केला जरा जास्तीच मोठासा दगड झालेला असावा, आपण अगदी छोटा दगड घेऊया. देवाने एवढासा दगड घेतला आणि तो पाण्यावर टाकला, पण तोही तळाशी गेला, तोही बुडाला, तो काही तरंगला नाही बरं का. आता आपण 3 वेळा दगड टाकले पण 3ही वेळा टाकलेले दगड तळाशी गेले, बुडले, ते काही तरले नाही. हे आपण केलेला प्रयोग कोणी पाहिला तर नाही ना. हे पाहण्याकरता देवाने इकडे तिकडे पाहिलं तर मागे हनुमंतराय उभे होते बरं का, नाही का. आपण केलेला प्रयोग कोणी पाहिला तर नाही ना. हे माणसं अगोदर पाहतात बरं का. म्हणजे मोटरसायकलवरून पडल्यानंतर गाडीला किती लागले, आपल्याला किती लागले हे लोक पाहत नाही, आपल्याला कोण पाहतंय का हे माणसं पहिल्यांदा पाहतात बरं का. देवाचं नेमकं तेच झालं. देवाने विचार केला, 3 वेळा प्रयोग केला पण तो तरला नाही, तो दगड बुडला. हे पाहिलं तर नाही ना कोणी. मागं पाहिलं तर हनुमंतराय होते. हनुमंतरायाला विचारलं काय रे केव्हा, काय नाही म्हणे देवा पहिल्याच दगडाला आलोय बरं का, नाही का, पहिल्या दगडाला आलोय. आणि मग देवाने विचारलं काय रे, तिकडं माझ्या नावाने दगड तरले पण इथं मी टाकलेले दगड तरले नाही, याचं कारण काय. बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतरायाने याची 2 उत्तरं दिलेली आहेत बरं का. पहिल्यापेक्षा दुसरं फार महत्वाचं आहे, पण ऐका, पहिलं ऐका. हो, हनुमंतराय म्हटले देवा खरं सांगू का, तिकडे तुमच्या नावाने दगड तरले आणि इथं तुम्ही टाकलेले दगड तरले नाही. याचं कारण ही शक्ती तुमच्यात नसून तुमच्या नावात ती शक्ती आहे, याकरता तुम्ही टाकलेले दगड तरले नाही. हे पहिलं उत्तर. दुसरं ऐकण्यासारखं आहे. देवा जोपर्यंत त्याला तू धरून होतास, म्हणजे जोपर्यंत त्याला तुझा आधार होता तोपर्यंत तो तुझ्या जवळ होता, पण ज्याचा तूच आधार सोडून दिला त्याला बुडल्याशिवाय पर्यायच नाही ना, नाही का. त्याला बुडल्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये आणि याकरता त्या दगडाला बुडावं लागलं बरं का. अर्थात पण देवा ही तुझ्यातली शक्ती नसून तुझ्या नामातली शक्ती आहे. हा देवा, हे तुला कळत नाही पण आम्हाला मात्र कळालेलं आहे. म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझं काही मेघश्यामा तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी या वैष्णवांच्या घरी प्रेम सुखईच्या करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती विठोबा रखुमाई 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 रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळी मेघश्यामा तुका म्हण्या महा जन्मगोड यासाठी या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. पर्व काळाचा दिवस आहे आज, रामनवमीचा अर्थात भगवान परमात्म्याचा जन्मोत्सवाचा दिवस आहे. आपल्या उंच खडक अर्थात राममाळा या ठिकाणी राममाळ या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम उत्सव अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद या निमित्ताने आपल्याला लाभलेले आहेत. हो नाही का. हे वेगळं सांगायची गरज नाही. परमपूज्य योगी केशव बाबा चौधरी समाज प्रबोधनकार राष्ट्रीय धर्माचार्य निवृत्ती महाराज देशमुख महाराज तथा मनोहर महाराज भोर महाराज यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. ज्यांची रामकथा आपण या ठिकाणी ऐकली ते आमचे परमार्थ स्नेही असणारे आदरणीय भागवताचार्य विठ्ठलपंत महाराज यांनाही या ठिकाणी धन्यवाद देते. अर्थात महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांना या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर हो आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळीने त्याचबरोबर सद्गुरू श्री यशवंत बाबा धार्मिक ट्रस्ट राममाळ यांनी मला या ठिकाणी सेवेची संधी उपलब्ध करून दिली, याकरता मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. अर्थात आज या ठिकाणी ही सेवेची संधी ज्यांनी वेळोवेळी फोनवर संपर्क साधला आणि इथं येण्याकरता मला प्रवृत्त केलं. अर्थात ज्यांच्या आणि हाताखाली आम्ही शिकलो बरं का. हो नाही का. म्हणजे आधी 5वी ते 10वी हा जो काळ आमचा ज्यांच्या सानिध्यात किंवा ज्यांनी आम्हाला शिकवलं ते आदरणीय आमचे सर विठ्ठल निवृत्ती वागचौरे सर, या वागचौरे सरांच्या आणि निमंत्रणावरून या ठिकाणी येणं झालं. आदरणीय किरण भाऊ शेटे यांनी सुद्धा वेळोवेळी फोनवर संपर्क साधलेला होता आणि इथं येण्याकरता मला प्रवृत्त केलं. त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. अर्थात आजच्या सेवेचं दान सुद्धा आणि विठ्ठल निवृत्ती वागचौरे सरांचं त्या ठिकाणी आहे. त्यांचे चिरंजीव आमच्या सोबत नाही का अभिभाऊ, खरं तर ते नसते ना तर इथपर्यंत येणंच झालं नसतं बरं का. लक्षात घ्या. 5 वाजता आम्ही शहापूरला होतो, 7 वाजता आम्ही इथं हजर झालो बरं का. केवळ त्यांच्यामुळे नाही का. नाहीतर मग फारच उशीर होणार होता आम्हाला यायला. अर्थात त्यांनी अगदी जलद गतीने आम्हाला इथंपर्यंत पोहोचवलं, याकरता त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतोय.
आदरणीय त्यांचेच मोठे बंधू आणि या ठिकाणी आदरणीय कीर्तनकार महाराज, आदरणीय बालश्रीराम महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात महाराजांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. नाही का, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतोय. आज या ठिकाणी ही सेवा घडून आणण्याबद्दल मला ज्यांनी सहकार्य केलं त्या अनेकांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. आदरणीय तुळशीवाले आई त्यांना धन्यवाद, विनेकरी बाबा त्यांना धन्यवाद, हो सर्व टाळकरी मंडळीचे विशेषतः सर्व गायनाचार्य महाराज मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. आमच्या परमार्थ स्नेही आदरणीय नितीन महाराज या ठिकाणी गायनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतोय. आदरणीय सर या ठिकाणी गायनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतोय. आदरणीय आमचे रवींद्र महाराज गुंजाळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांनी मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आदरणीय सोपान काका या ठिकाणी उपस्थित आहेत, हो नाही का, काकांनी सुंदर आणि त्या ठिकाणी गायनाची साथ केली, त्यांनाही धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळीला धन्यवाद. दोनही चोपदारांनी चोख भूमिका बजावली. या तीन आहेत का? बरं, हा तुम्ही आहेत का तिकडे? बरं, हरकत नाही. तीनही जबाबदारांनी चोख भूमिका बजावली, याकरता त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतोय. ज्यांनी मृदुंगाची उत्तम अशी साथ केली ते आमचे परमार्थ स्नेही ज्ञानराज भाऊ, त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. ज्यांनी चित्रीकरण केलं त्या दादाला सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. आपण सर्वजण उपस्थित राहिलात, आपणाही सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. उपस्थितांमध्ये ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार महाराज जर या ठिकाणी कोणी उपस्थित असेल त्यांच्या चरणारविंद मी नतमस्तक होतोय, त्यांचे आशीर्वाद मला प्राप्त व्हावे ही माऊली चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय. आदरणीय दिगंबर महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. एकंदर सर्वांना धन्यवाद दिल्यानंतर माझा आवाज आपल्यापर्यंत चांगल्या रीतीने ज्यांनी पोहोचवला त्या सिस्टीमवाला दादाला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय. कोण राहिलं का आता? सर्वांना एकंदर धन्यवाद दिल्यानंतर झालेली सेवा प्रभू रामरायाच्या चरणी संत यशवंत बाबांच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडी वाकुडी उत्तरे क्षमा अपराध महाराज, नाही विचारीला अधिकार द्या. करा क्षमा अपराध महाराज, म्हणे ज्ञानेश्वराला खबाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज. तुम्ही